आयुरा, काही नाही, आपण लगेच इथून जाऊया, निधी म्हणाली आणि बाईक जवळ आली. तसं जास्त काही विचार न करता समीरने निधी मागे बसली तशी लगेच बाईक चालू केली. इथून पुढे समीर निधीला घेऊन एका कॅफेमध्ये आला. तिथे गेल्यावर त्याने आपल्यासाठी आणि निधीसाठी मँगो ज्यूस मागवला. थोडा वेळ गेल्यावर त्याने निधीला बघितलं तर ती काहीच बोलायच्या मनस्थितीत दिसत नव्हती. निधी, काय झालं मला सांगशील का? मला टेन्शन यायला लागलं. जर तूच मला काही नाही सांगितलंस तर मी काही अंतर्यामी नाही ना की तुझ्या मनात काय चाललं आहे ते मला कळेल, समीर बोलला. निधी समीरकडे बघत होती पण तिला बोलायचं की नाही हे काहीच कळत नव्हतं. तसा समीर तिच्याकडे बघून हसू लागला. मला मित्र तरी समजतेस ना, माझ्यावर विश्वास ठेवून इथपर्यंत आलीस ना, आता बोल, मला तू सांगितल्याशिवाय काहीच कळणार नाही, समीर पुन्हा म्हणाला. माझ्या बॉसने मला थांबवलं होतं, निधीने सांगितलं, आणि समीर काय म्हणतो याचा अंदाज घेत होती. का ग? आणि तू रडत का होतीस? समीरने अचानक आठवून विचारलं. मी आवडते हे सांगायला, निधी हे बोलली तसे समीरचे डोळेच मोठे झाले. कारण निधीने त्याला अजून प्रेमाची कबूल दिली नव्हती आणि बॉसने तिला आपल्या मनातलं सांगितलं होतं. म्हणून तू रडलीस? समीरने विचारलं. हो, कारण मी त्यांना सांगितलं माझा बॉयफ्रेंड आहे म्हणून. त्यावर त्यांनी मला सांगितलं की मी प्रयत्न करत राहणार, प्रेमाने जिंकणार. मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की माझ्या बॉयफ्रेंडला काहीच करायचं नाही. पण ते मला असं काही बोलतील असं वाटलंच नव्हतं. मला वाटलं होतं काही काम असेल म्हणून मी गेलेली, निधी म्हणाली. बॉयफ्रेंड? समीर आता अजूनच उडाला होता. त्याच्या डोळ्यात आश्चर्यासोबत नाराजीही दिसत होती. मी त्याला सांगितलं की माझा फ्रेंड खाली वाट बघतोय. तेव्हा बॉसने विचारलं की तुझा बॉयफ्रेंड आहे का? तर मी काहीच बोलली नाही. त्यामुळे त्यांना कळलं की माझा बॉयफ्रेंड आहे ना. बॉसला नाराज करायचं म्हणजे किती डेंजर. पण माझं प्रेम नसताना त्यांच्याशी लग्नही नाही ना करू शकत मी. म्हणून त्यांना सांगितलं माझ्या बॉयफ्रेंडला काही करायचं नाही, निधी एकदम इनोसंटली म्हणाली. पण तुझा बॉयफ्रेंड आहे तरी कोण? समीरला वाटत होतं आता दुसऱ्या कोणाचं नाव सांगते की काय. तुम्ही, निधी म्हणाली आणि समीरचं तोंडच उघडं राहिलं. काय? मी? समीरने आश्चर्याने स्वतःकडे हात करत विचारलं. तशी निधीने मान हलवली. समीरच्या डोळ्यात तिच्यासाठी खूप सारं प्रेम होतं. अजूनपर्यंत कितीतरी मुली त्याने बघितल्या होत्या ज्या फक्त पैशासाठी आपल्या बॉयफ्रेंडला सोडून जात होत्या. पण एक ही होती निधी, जी आपल्या बॉसने विचारलं असूनही त्याला नकार देऊन आली होती. त्याला जास्त विरोध करू शकत नव्हती पण तिने आधीच स्पष्टपणे सांगितलं होतं. समीरला काय बोलायचं कळत नव्हतं. तो हैराण होता. तो फक्त निधीला बघत होता. निधीने लाजून समीरकडे बघितलं. बोलत कुणीच नव्हतं. आता नुकतंच आपलं प्रेम व्यक्त केलं होतं निधीने, त्यामुळे तिलाही काय बोलायचं कळत नव्हतं. खूप वेळाने दोघांमधली शांतता तोडत शेवटी समीर बोललाच. निधी, तू खरंच प्रेम करते माझ्यावर? समीर म्हणाला आणि निधीला बघत होता. हो, निधी म्हणाली. निधी, मी हे ऐकून खूप खुश आहे. मीही तुझ्यावर माझ्या नकळत प्रेम करू लागलो आहे. समीर डोळ्यात पाणी आणत म्हणाला. हे आनंद अश्रू होते. दोघांनीही आपली प्रेमाची कबुली दिली होती. ज्यूस पिऊन समीरने निधीला निघायला सांगितलं, कारण आता घरी पोचायला पाहिजे होतं. त्याने घरी सांगितलंही नव्हतं.
जास्त उशीर करून चालणार नव्हतं. तसं निधी लगेच समीर सोबत निघाले. दोघंही घरी जायला निघाले. त्याआधी निधीने घरी फोन करून सांगितलं होतं की ती उशिरा येईल म्हणून. निधीला समीरने तिच्या घरी सोडलं. निधीने हसून समीरला बाय केलं. समीरही खुशी खुशी घरी गेला. आज त्याला खूपच खुशी होत होती. आज मैं ऊपर आसमां नीचे अशी त्याची अवस्था झाली होती. आज तो गाणं गुणगुण करत रूममध्ये आत आला. सुगंधा कामावर येऊन हॉलमध्येच बसली होती. समीरला खुश बघून ती त्याच्याकडे बघतच राहिली. समीर दादा, काय झालं? आज एवढा खुश का आहेस? आयुषला भेटलेलास का? सुगंधाच्या प्रश्नाने समीर जागीच थांबला. त्याला आपली चूक कळली. आपल्या आनंदात तो बहिणीचं दुःखच विसरला होता. आयुषला बघायचं जायचं सोड, त्याने तर साधी त्याची चौकशी सुद्धा केली नव्हती. त्याचा खुश चेहरा एकदम पडला. सुगंधा, मी आयुषला भेटायला गेलो नव्हतो. आमच्या कंपनीत आज फंक्शन होतं, त्यामुळे थोडा खुश होतो मी. तू बोललीस का त्याच्याशी? समीरने सुगंधाला विचारलं. नाही, तो तर माझ्याशी बोलतच नाही. माहित नाही त्याचं ऑपरेशन तरी झालं का? सुगंधा काळजीने म्हणाली. झालं त्याचं ऑपरेशन, समीरने सुगंधाला सांगितलं. कधी? सुगंधाने समीरला एकदम अवाक होत विचारलं. 2 दिवसापूर्वी झालं, मला निधी बोलली, समीरने सुगंधाला सांगितलं. हो का? सुगंधा आश्चर्याने विचारत होती. हो. समीर आता आपली खुशी विसरून गेला होता. त्याला आता सुगंधाचं टेन्शन आलं होतं, कारण काल निधीने भेटूया सांगितलं तेव्हापासून तो फक्त निधीचा विचार करत होता. त्याला आयुष आणि सुगंधा दोघांचा विचार तर बाजूलाच झाला होता. आज तर निधीने त्याला जबरदस्त धक्का दिला होता. तो खुश होता की सुगंधासमोर येईपर्यंत त्याला काहीच लक्षात राहिलं नव्हतं. कसा आहे आता तो? सुगंधाने पुन्हा काळजीने विचारलं. बरा आहे. तू निधीला कॉल का नाही करत? समीरने आता वातावरणातला ताण कमी करण्यासाठी विचारलं. नाही, नको, राहू दे. बरा झालं की आयुष करेल फोन, तेव्हा बोलेन मी. सुगंधाने दादाला मेसेज पाठवला होता ते सांगणं टाळलं. तिला दादाची भीती वाटत होती. दादा रागवला तर, म्हणून तिने काहीच बोलली नाही. सध्या सुगंधाच्या मनात काय चाललंय हे तर समीरलाही कळलं नव्हतं. सुगंधा मात्र सगळा विचार करून आता अजूनच रडविली झाली होती. काय? ऑपरेशन झालं? 2 दिवस झाले. मग आयुषने माझ्या मेसेजला उत्तर का दिलं नाही? कदाचित त्याचा फोन तर नाही ना बिघडला? ती स्वतःशीच मनात विचार करत होती. पण जर खरंच त्याला बोलायचं असतं तर त्याने निधीचा फोन घेऊन आपल्याला कॉल केलाच असता, वाट बघत बसला नसता. विचार करून, संभाव्य अंदाज लावून आणि स्वतःलाच प्रश्न विचारून तिचं डोकं आता दुखायला लागलं होतं. ती तशीच आत गेली. तिने स्वतःला येणाऱ्या विचारांपासून बाजूला करायचं ठरवलं. बाजूला करायचा प्रयत्न केला, पण वाऱ्याच्या वेगाने ते पुन्हा तिला येऊन चिकटले. खरंच आयुष लग्न नाही करणार का? मला कॉल नाही करणार का? मला एकदाही भेटायचा प्रयत्न करणार नाही का? या विचाराने ती फार दुःखी झाली होती. तिला रात्रीचं जेवणही गोड लागत नव्हतं. कसं बसं जेवण भांडी घासून ती बेडरूममध्ये आली. तिने आपला मोबाईल चेक केला तर मेसेज अनरीड दाखवत होता. तसं तिचं मन आता शांत होत नव्हतं. नाना विचारांनी भरून गेलं होतं. जर खरंच आयुषला हे नातं नको असेल तर मीही त्याला भेटायचा, बोलायचा प्रयत्नच करणार नाही. काहीही झालं तरी आता मी मेसेज करणार नाही.
आणि त्याच्या मेसेजची वाटही बघणार नाही. ती आतून खूप संतापली होती, राग येत होता. तिला अजूनही या नात्याकडून होप्स होते, म्हणून ती शांत थांबली होती. स्वतःच्या परीने प्रयत्न करत होती. आतापर्यंत वाट बघत होती, पण आता तिचीही सहनशक्ती संपत आली होती. किती वेळ वाट बघणार? तिने रागाने आपला मोबाईल हातात घेतला आणि आयुषचा नंबर सरळ ब्लॉक केला. तिचे हात हे करताना थरथरले, पण ती थांबली नाही. तिला हे केलंच पाहिजे. तिचं लक्ष सारखं आयुषच्या मेसेजच्या येण्याकडे नाही तर फोन येण्याकडे लागलं होतं. पण जर तो सोर्सच बंद असेल तर होप्सच राहणार नाही. हे मनाशी ठरवून तिने त्याला ब्लॉक केलं होतं. तिने बेडवर फोन फेकून मनसोक्त रडून घेतलं. आता तिला आयुषशी काहीच बोलायचं नव्हतं, भेटायचंही नव्हतं. का वागला असं तो? जर त्याचं 2 दिवसापूर्वीच ऑपरेशन झालं तर तो इतक्या चांगला व्हायला हवा होता. त्याने माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायला हवा होता. पण इथे तो साधं मेसेजला उत्तरही देत नव्हता. जो तो आपापल्या बुद्धीप्रमाणे विचार करत होता. प्रयत्न करूनही दोघं एकमेकांपर्यंत पोहोचू शकले नाही. नियती असेल की अजून काही, पण त्याचा फोन स्विच ऑफ झाला तर हिने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. आता आयुष घरी जाऊन कॉल करेल तेव्हा काय होईल? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी कळण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. ह्या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.